नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर। मंडळी, सध्या युद्धाचं सावट संपूर्ण जगावरती घोंगावत आहे। तिसरं महायुद्ध सुरू होतं की काय अशा भीतीमध्ये संपूर्ण जग सध्या वावरत आहे। सध्या इराण इस्रायल युद्धाने संपूर्ण जगाची झोप उडवलेली आहे। मध्य पूर्व आशियामधल्या दोन सर्वात मोठे शत्रू इराण आणि इस्रायल हे आता एकमेकांच्या समोर आलेले आहेत। काल रात्रीपासून तेहरानच्या आकाशात क्षेपणास्त्रांचा पाऊस पडतोय, तर तेल अवीवमध्ये सायरन वाजतायत। इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्यासहित महत्त्वाच्या 40 अधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय। पण हे युद्ध नेमकं का सुरू झालं आणि हजारो किलोमीटर दूर असलेल्या या युद्धाचा तुमच्या आणि आमच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो? पेट्रोल डिझेल महाग होणार आहे का? किंवा आपल्या रोजच्या गोष्टी या आपल्या हाताच्या बाहेर जाणार आहेत का? किमती गगनाला भिडणार आहेत का? बघत आजच्या व्हिडिओमधनं। तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेसवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। म्हणजे 28 फेब्रुवारी 2026 ची काळ रात्र इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणच्या मुख्य शहरांवर म्हणजेच इराणची राजधानी असलेल्या तेहरानवर जोरदार हवाई हल्ले केले। या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि सबंध मुस्लिम जगतात संतापाची लाट पाहायला मिळाली। आता हे युद्ध पेटलं याची 3 प्रमुख कारणं जाणून घ्या। सगळ्यात पहिलं कारण म्हणजे इराणचा अणु कार्यक्रम। म्हणजे इराण आपल्या अणुप्रकल्प हे वेगाने पूर्ण करत होते। इस्रायलला भीती होती की इराणकडे जर अणुबॉम्ब आले तर इस्रायलचं अस्तित्व हे धोक्यात येईल। 2025 मध्ये इराण आणि इस्रायल युद्ध, त्याचबरोबर इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षामुळे इस्रायलच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की ते त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा अनियंत्रित विस्तार ते त्यांना करू देणार नाहीत। परंतु अशा कोणत्याही गोष्टींना त्यांनी समोर ठेवलं नाही। इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम हा सुरूच ठेवला। त्यामुळे एकदा इशारे देऊनही इराण थांबत नाही असं लक्षात येताच इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला चढवला, ज्यामुळे मध्य पूर्वमध्ये सध्या पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। यानंतर दुसरं कारण म्हणजे अमेरिकेची बदललेली भूमिका। म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट या धोरणाअंतर्गत इराण विरुद्ध आक्रमक अशी पावलं ही उचलायला सुरुवात केलेली आहे। त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की इराणचा धोका आता मुळापासून संपवायचा आहे। आणि तिसरं कारण म्हणजे प्रॉक्सी वॉर। हमास आणि इतर देशांना आणि तेथील बंडखोरांना इराणकडून मिळणारी मदत ही थांबवण्यासाठी इस्रायलने थेट इराणवरतीच हल्ला केला असल्याचं सांगितलं जात आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे युद्ध फक्त आखाती देशांपुरतं मर्यादित राहणार नाहीये। याचे परिणाम सबंध जगाला भोगावे लागणार आहेत। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या युद्धाचा परिणाम असा होणार आहे की या संपूर्ण जगतामध्ये तेलाचा भडका उडण्याची शक्यता आहे। जगातील 20% कच्चं तेल हे आणि नैसर्गिक वायू हे होर्मुझच्या समुद्रधुनीमधनं म्हणजे स्टेट ऑफ होर्मुझमधनं इराण मार्गे वाहिलं जातं। तर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 ते $120 पार जाऊ शकतात। सध्या कच्च्या तेलाच्या किमती या $70 प्रति बॅरल अशा आहेत। भारत आपल्या गरजेच्या सुमारे 85% ते 90% कच्चं तेल आयात करतो। होर्मुझच्या समुद्रधुनीतून भारत 50% तेल आयात करतो। इराणने हा मार्ग जर बंद केला तर तेलाचा पुरवठा अखंडित होईल आणि दुसरा मुद्दा म्हणजे पुरवठा साखळी ही विस्कळीत होऊन जाईल। तर लाल समुद्र आणि पर्शियन गोल्फ मधल्या तणावामुळे जहाजांना लांबच्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे। यामुळे माल वाहतुकीचा खर्च हा वाढून जगभरात महागाई वाढणार आहे। याचबरोबर शेअर बाजार देखील कोसळण्याची भीती आहे। त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार हे सध्या सोन्याकडे वळताना दिसतात। शेअर बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता आहे। तर मंडळी, आपण आता बघूयात की भारत या युद्धाकडे केवळ प्रेक्षक म्हणून पाहू शकत नाहीये। सगळ्यात पहिलं म्हणजे तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत। मागचं सांगितल्याप्रमाणे भारत आपल्या गरजेच्या 90% कच्चं तेल हे आयात करतो।
जर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढले तर भारतात पेट्रोल डिझेल हे लिटर मागं 20 ते 30 रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त किमतीने वाढू शकतात। यामुळे वाहतूक ही महाग तर होणारच, आणि महाग झालेली वाहतूक ही पर्यायाने भाजीपाला, फळं आणि सगळ्याच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे गगनाला भिडतील। तर दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे भारतीय नागरिक आणि रेमिटन्स हे पश्चिम आशियात म्हणजेच UAE, सौदी अरेबिया, कतर या ठिकाणी सुमारे 90 लाख भारतीय कामगार हे कामगार म्हणून त्या ठिकाणी आहेत। जर हे युद्ध पसरलं तर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा निर्माण होईल। तसंच हे लोक भारताचा जो पैसा आपण ज्याला करन्सी म्हणतो तो भारतात पाठवतात, त्यावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भारताच्या परकीय चलन साठ्यात तणाव निर्माण होऊ शकतो। तिसरा मुद्दा म्हणजे चाबार बंदर आणि व्यापार। भारताने इस्रायलला चाबाहार बंदर विकसित केलेला आहे। हे आपल्या मध्य आशियाशी जोडणारं बंदर आहे। युद्धाच्या परिस्थितीत हा प्रकल्प रखडू शकतो, ज्यामुळे रशिया आणि युरोपशी होणारा व्यापार हा विस्कळीत होण्याची शक्यता आहे। यासोबतच भारत, मध्य पूर्व, युरोप आणि आर्थिक कॅरिडॉर म्हणजेच भारताला मोठे दुष्परिणाम हे भोगावे लागू शकतात। युद्धामुळे रुपया कमकुवत होण्याची शक्यता आहे, डॉलर मजबूत होण्याची शक्यता आहे, भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळू शकते। याशिवाय इराण आणि शेजारी देशातील लोक युरोप किंवा एशियातील देशांकडे स्थलांतर करू शकतात, त्यामुळे निर्वासितांचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। याशिवाय युद्ध वाढल्यास लेबनान, येमेन यासारख्या देशांपर्यंत संघर्ष पसरू शकतो। इराणचे सहयोगी गट सक्रिय झाल्यास तणाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। संघर्ष दीर्घकाळात चालला तर अमेरिकेला मध्य पूर्व एशियामध्ये आपली सैन्य उपस्थिती वाढवावी लागू शकते। अमेरिकेच्या दबावानंतर इराणने अण्वस्त्र निर्मिती नाकारलेली होती, मात्र अस्तित्वाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराण भविष्यात अणुशस्त्र कार्यक्रम हा गतिमान करणार यात शंका नाही। या संघर्षात अमेरिका, इस्रायल सक्रिय आहेत। यानंतर आशियातील प्रमुख देश रशिया, चीन, भारत यांची सुद्धा भूमिका आता पुढच्या घडामोडींमध्ये महत्त्वाची ठरणार आहे। एकूणच्या संघर्षामुळे केवळ मध्य पूर्व एशियाच नाही तर जगातील अर्थव्यवस्था, ऊर्जा बाजार, राजकारण आणि भारताच्या आर्थिक स्थैर्यावरती देखील या युद्धाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर मंडळी, भारत आणि इराणमधला व्यापार हा किती मोठा आहे? गेल्या आर्थिक वर्षात भारत आणि इराणमध्ये 168 कोटी डॉलर्सचा व्यापार झालेला आहे, जो भारताच्या एकूण द्विपक्षीय व्यापाराच्या 1.74 लाख कोटींच्या केवळ 0.1% इतका आहे। सुमारे 6 वर्षापूर्वी दोन्ही देशांमध्ये 1703 कोटी डॉलर रुपयांचा व्यापार झाला होता। 2024-25च्या आकडेवारीनुसार इराणमधनं भारतात 44,000 कोटी डॉलर्सची मालमत्ता ही आणली गेली होती। तर भारताने इराणला 1024 कोटी रुपयांचे माल पाठवलेला होता। त्यामध्ये बासमती तांदूळ, चहा, साखर, ताजी फळं, औषधं असे होते। तर सफरचंद, पिस्ता, खजूर आणि किवी हे तिथून आयात केले जात होते। युद्धाचा इराणशी व्यापार संबंधावर परिणाम होत नसला तरी इस्रायलशी भारताच्या वाढत्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो। गेल्या दशकात संरक्षण आणि उच्च तंत्रज्ञान उपकरणांच्या शिपमेंटमध्ये भारताची इस्रायलला होणारी निर्यात 21% वाढलेली होती। इस्रायलकडनं शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा खरेदी करून 2013च्या आर्थिक वर्षात अंदाजे 1 दशलक्ष डॉलर्सवरनं 2024च्या आर्थिक वर्षात 4 दशलक्ष डॉलर्सवरती ही सगळी गुंतवणूक पोहोचली होती। इस्रायलकडनं विमान, अंतराळयानातील काही संबंधित घटक हे मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आलेले होते। दोन्ही देशांमधल्या वाढत्या धोरणात्मक सहकार्याचा संकेत हे द्विपक्षीय व्यापारांव्यतिरिक्त मध्य पूर्वमधला तणावाचा परिणाम हा संपूर्ण देशभरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आशिया आणि युरोपला जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग असलेल्या रेड सी कॅरिडॉरमधल्या समस्या या मालवाहतूक आणि विमा खर्च मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात। वाढत्या लॉजिस्टिकचा खर्चाचा परिणाम भारताच्या पाश्चात्य देशांना होणाऱ्या निर्यातीवर होऊ शकतो, ज्यामुळे भारताचा ऊर्जा आणि मध्यवर्ती वस्तूंच्या आयातीवरील खर्च
हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मंडळी, भारतावर याचा लक्षणीय परिणाम हा जाणवू शकतो, कारण भारताच्या मासिक कच्च्या तेलाच्या आयातीपैकी अर्धा भाग ह्या रेड सीच्या मार्गाने भारतामध्ये येतो. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आता मोठं आव्हान उभं असणार आहे की एका बाजूला इस्रायल आपली सर्वात जवळची संरक्षक भागीदार आहे, तर दुसऱ्या बाजूला इराणशी आपले जुने ऐतिहासिक संबंध आहेत. भारत शांतता आणि वाटाघाटी करण्यावर भर देईल त्यात शंका नाही, पण अमेरिकेचा दबाव भारतावर यासाठी नक्कीच असणार आहे की त्यांनी इस्रायलच्या सोबत सुरात सूर मिसळवले पाहिजे. एकूणच काय, तर इराण आणि इस्रायल हे युद्ध केवळ दोन देशांमधलं सीमावाद नाही आहे, तर जागतिक अर्थव्यवस्थेला लागलेली एक मोठी आग आहे. जर हे युद्ध लवकर थांबलं नाही तर मोठ्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर भारत येणार आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया काय? कमेंटमध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मंडळी शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.